हॅलो मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पोलीस भरतीच्या विषयासंदर्भामध्ये आज खूप आपण महत्त्वाचा विषय हा या ठिकाणी घेणार आहोत। आजचा विषय आहे पोलीस भरती वय वाढ संदर्भामध्ये। कारण मित्रांनो, काही दिवसापासून काही महिन्यापासून हा विषय खूपच चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य या विषयावर डिपेंड आहे। वय वाढ मिळणार का नाही मिळणार, सरकार याच्याविषयी किती पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, हे सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत। कारण मित्रांनो, वय वाढ हा विषय पोलीस भरतीच्या खूपच जवळचा विषय आहे। वयवाढ याचा निकाल काय लागणार याच्यावर भरतीची जाहिरात डिपेंड आहे, हे या ठिकाणी विसरता कामा नये। ते कसं माहिती का, कारण वयवाढ हा लाखो विद्यार्थ्यांचा विषय आहे आणि हा विषय डावलून शासन जाहिरात काढेल किंवा नाही काढेल हे थोडंसं जरा संभ्रमितच करणारी गोष्ट आहे। कारण लाखो विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे हे शासनाला सुद्धा माहित आहे। तुम्ही असं अजिबात समजू नका की शासन या विषयाला धरून गंभीर नाही। शासन पूर्णपणे गंभीर आहे। त्याचं कारण शासनाला माहित आहे की लाखो विद्यार्थी या विषयावर डिपेंड आहेत। त्यामुळे हा विषय मार्गी लावूनच शासन काय तो निर्णय घेणार आहे आणि जाहिरात करणार आहे। त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा विषय खूपच जवळचा आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। तर सर्वात आपण अगोदर बघूया मित्रांनो, की समजा शासनानं या ठिकाणी वयवाढ दिली तर शासनाचं यात काय नुकसान आहे। तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। शासनानं जर वयवाढ दिली तर याच्यामध्ये शासनाचं काय असं नुकसान होणार आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की शासनाचं याच्यामध्ये अजिबात नुकसान नाही। त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो। कारण वयवाढीचा हा विषय जो आहे तो एका सेक्टरशी संबंधित आहे। म्हणजे सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये वयवाढ द्या अशी मागणी या ठिकाणी अजिबात नाही। एका पर्टिक्युलर सेक्टरला वयवाढ दिली पाहिजे। म्हणजे पोलीस भरती पूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरती हे एक वेगळं सेक्टर आहे, तर त्या फक्त पर्टिक्युलर सेक्टरला वयवाढ द्या अशी या ठिकाणी मागणी आहे। त्यामुळे शासनाला निर्णय घेणं एवढं पण काही अवघड जाणार नाही असं मला तरी वाटतंय। कारण जर पूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये वयवाढ मागितली असती तर कदाचित तो एक क्रिटिकल विषय झाला असता, किचकट विषय झाला असता। पण फक्त पोलीस भरती ह्या एका सेगमेंटला वयवाढ द्या हा विषय जो आहे तर हा सॉल्व्ह होण्यासारखा विषय आहे। त्यामुळे शासन याच्या संदर्भामध्ये निश्चितच विचार करेल अशी अपेक्षा आहे। कारण याच्यामध्ये शासनाचं नुकसानच नाही। तुम्ही मला सांगा, जर वयवाढ दिली तर त्या लोकांना काय डायरेक्ट जॉईन करून घेणार आहेत का? अजिबात नाही। वयवाढ दिली म्हणजे काय, वयवाढ दिल्याच्या नंतर ते लोक पूर्ण या भरती प्रोसेस मधून जाणार आहेत, ते ग्राउंड पण देणार आहेत, ते फिजिकल पण करणार आहेत, ते मेरिट लिस्ट प्रमाणे ज्या पद्धतीने पोलीस भरतीचं प्रोसेस पूर्ण चालतं त्या पद्धतीनंच ते सर्व इव्हेंट करणार आहेत। त्यांना वयवाढ दिली म्हणजे ते लगेचच पोलीस झाले अशातला भाग नाही। ते पूर्ण या स्पर्धा परीक्षेच्या प्रोसेस मधून जाणारे आहेत। त्यामुळं हा प्रॉब्लेम जो आहे तो एवढा पण काही क्रिटिकल नाही। जसा आपण हा आरक्षणाचा वगैरे मुद्दा पकडतो तसा हा एवढा क्रिटिकल विषय नाही। हा सॉल्व्ह होण्यासारखा विषय आहे। हे या ठिकाणी वयवाढीच्या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या कमेंट्स फोन येत आहेत। तर मी तुम्हाला या ठिकाणी ही पॉझिटिव्ह बाजू या ठिकाणी सांगितलेली आहे की शासनाचं याच्यामध्ये काही नुकसान नाही। शासनाने वयवाढ दिली म्हणजे ते लगेचच पोलीस झाले नाही। पूर्ण भरती प्रोसेस मधून त्या विद्यार्थ्यांना जावं लागणार आहे आणि नंतर मेरिट मध्ये त्यांचं नाव लागल किंवा नाही लागल हे नंतर त्या स्पर्धेमधून ठरणार आहे। त्यामुळं हा सॉल्व्ह होण्यासारखा विषय आहे आणि याच्यामध्ये शासनाचं काहीही नुकसान नाही। ही या ठिकाणी पॉझिटिव्ह गोष्ट आहे। आता वयवाढ हा विषय विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर सुद्धा परिणाम करत आहे। कसा तुम्हाला सांगतो, जे विद्यार्थी एजबार झालेले आहेत ते अपेक्षेने आहेत की वयवाढ मिळणार, त्यामुळं त्यांचं अभ्यासात मन लागत नाही, फिजिकल मध्ये मन लागत नाही। ते कन्फ्यूज आहेत की जर आपण एवढा अभ्यास केला, एवढं फिजिकल ग्राउंड वगैरे केलं, एवढा वेळ खर्च केला आणि नंतर शासनाने वयवाढ जर दिली नाही तर मग काय करायचं। तर त्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही पॉझिटिव्ह राहा या गोष्टी संदर्भामध्ये। याचं आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो। माझी जॉईनिंग 2013 ची आहे आणि माझे काही मित्र 2018 मध्ये पोलीस भरती देत होते, तेव्हा सुद्धा वयवाढीचा विषय या ठिकाणी होता। ते एजबार झालेले होते आणि वयवाढीचा विषय या ठिकाणी सुरू होता। आता ऐका, 2018 ला वयवाढीच्या संदर्भामध्ये काय निकाल लागला। आता ऐका, यांनी काय केलं, वयवाढ होणार नाही, होईल नाही होईल अशा कन्फ्युजन मध्ये राहिले आणि यांनी अभ्यास सोडून दिला, ग्राउंड सोडून दिलं। त्यांचा अभ्यास पण चांगला होता, ग्राउंड पण चांगलं होतं आणि ते लागण्याच्या रेस मधले विद्यार्थी होते। पण कन्फ्युजन डोक्यामध्ये बसल्यामुळं त्यांनी अभ्यास सोडून दिला, ग्राउंड सोडून दिलं आणि निकाल काय लागतो नंतर ठरवूया असं त्यांनी ठरवलं। मित्रांनो, 2018 ला अक्षरशः शासनाने पॉझिटिव्ह ग्रीन सिग्नल दिला आणि वयवाढ दिली। ओपन 25 होतं, ओपनला 3 वर्षाची वयवाढ दिली म्हणजे 28 केलं आणि कास्ट कॅटेगरी 28 होती तर त्यांना 5 वर्षाची वयवाढ दिली म्हणजे 33 वयवाढ या ठिकाणी शासनाने दिली होती। म्हणजे शासनाने या ठिकाणी त्यावेळेस पॉझिटिव्ह रिझल्ट दिला होता। त्यावेळेस काय झालं माहिती का, हा रिझल्ट ज्यावेळेस आला अक्षरशः त्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली, धावपळ नुसती, अरे यार निकाल तर लागला, आता आपण काय करायचं। आणि ऐन वेळेला मित्रांनो, सगळ्या गोष्टी त्यांच्या स्ट्रॉंग असताना सुद्धा ते त्या भरतीमध्ये लागू शकले नाही। कारण धावपळ सुरू झाली, अभ्यास
अभ्यास कव्हर करायचा, रिव्हिजन करायचं, ग्राउंड करायचं, काय काय करायचं ऐन वेळेला काय समजत नाही ना. त्यामुळे तुम्ही सुद्धा या विषयाच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह राहा. वयवाढ होईल किंवा नाही होईल हा मुद्दा वेगळा. तुमची तयारी, तुमचा अभ्यास, तुमचा पीस ऑफ माइंड हा तुम्ही या ठिकाणी जपला पाहिजे. तो खूप महत्वाचा आहे आणि तोच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे कन्फ्युजन बाळगू नका. 2018ला जे झालं त्या विद्यार्थ्यांचं तसं तुमचं तुम्हाला करून घ्यायचंय का? नाही, बरोबर. त्यामुळं तुम्ही तुमची तयारी ही खूप पॉझिटिव्हली करा, खूप स्ट्रॉंग पद्धतीने करा आणि वयवाढ मिळेल अशी आपण अपेक्षा या ठिकाणी धरूया. मी का मिळेल हे पण तुम्हाला सांगितलंय. शासनाचं यात नुकसान काहीही नाही आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा आहे. बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांच्या कमेंट येत आहेत की सर हा वयवाढ विषय काय आहे, कशा संदर्भातला आहे. त्यांना याबद्दल काहीही कल्पना नाही कारण ते नवीन न्यू कमर्स आहेत. तर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांचं सुद्धा कन्फ्युजन या ठिकाणी दूर होऊन जाईल की वयवाढ हा विषय एवढा लावून का धरलेला आहे आणि तो किती गंभीर आहे आणि किती महत्वाचा आहे. कारण लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य या एका निर्णयावर टिकलेलं आहे. आय होप मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका कारण अशाच पोलीस भरतीच्या संदर्भातले अपडेट तुम्हाला नेहमी मिळत राहतील. काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आणि रिप्लाय देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. भेटू परत अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आणि एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.